माझे नाव रश्मी आहे. त्यावेळी माझ्यावर हा कसला विनोद खेळला गेला. माझे आई-वडील माझ्या डोळ्यासमोर पांढऱ्या चादरीत गुंडाळलेले पडले होते, पण त्यांच्या शरीरात जीव नव्हता. रडून माझे डोळे कोरडे झाले होते. आज जेव्हा मी सकाळी लवकर शाळेत निघाले, तेव्हा माझ्या आईने मला खूप प्रेमाने तयार केले आणि माझे वडिलांनी मला आनंदाने शाळेत सोडले. वाटेत त्यांनी मला जेवण आणि पेयही पुरवले. घरातून बाहेर पडताना आईने मला सांगितले होते की बेटा, मी तुझ्यासाठी जेवण ठेवले आहे, ते काळजीपूर्वक खा. तू ते प्रत्येक वेळी परत आणते. मी आईला सांगितले की ठीक आहे आई, मी सगळं खाईन. सगळं अगदी व्यवस्थित आणि आनंदी होतं. पण जेव्हा मी परत आले, तेव्हा मला दिसले की माझे आई-वडील वारले आहेत. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने मी आतून तुटून पडले. त्यांचे हसरे चेहरे पाहून मी सकाळी शाळेत गेले. आता तेच चेहरे जखमांनी फाडले जात होते. काही लोकांना माझ्याबद्दल दया येत होती, तर काही जण माझ्याबद्दल दया दाखवत होते. माझे आई-वडील जे एकेकाळी माझ्यावर खूप प्रेम करायचे, आज ते पूर्णपणे गप्प बसले होते. माझ्या आई-वडिलांचा अचानक मृत्यू माझ्या घरात शॉर्ट सर्किटमुळे झाला. मी शाळेत गेली तेव्हा घरात अचानक विजेच्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली. त्यानंतर आगीने घरात असलेल्या एकामागून एक वस्तूंना वेढून टाकण्यास सुरुवात केली. स्वयंपाकघरात स्वयंपाक करणारी माझी आई आणि बाथरूममध्ये आंघोळ करणारे वडील अचानक घरातल्या धुरामुळे गुदमरल्यासारखे वाटले. म्हणून ते काय चालले आहे ते पाहण्यासाठी बाहेर आले. हे सर्व पाहून ते मदतीसाठी ओरडू लागले, कोणी आहे का, आम्हाला वाचवा. पण त्यांना कोणी कसे वाचवू शकेल? घराचा दरवाजा आतून बंद होता. दोघांचाही मृत्यू गुदमरल्यामुळे झाला. दोघेही इतके घाबरले होते की त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्नही केला नाही आणि फक्त डोळे मिटले. एकमेकांना आपला आधार मानला. आमच्या घराचा 90% भाग जळाला, ज्यामध्ये माझे आईवडीलही गंभीर जखमी झाले. घरामधून धूर येत असल्याचे आजूबाजूच्या लोकांनी पाहिले, तेव्हा त्यांनी अग्निशमन दलाला बोलावले. मी त्यावेळी शाळेत होते. हा अपघात 2 ते 4 तासांच्या आत घडला, ज्याने माझ्या आईवडिलांचे प्राण घेतले. आता मी या जगात एकटीच उरली होते. खरं तर माझे अनेक नातेवाईक होते, पण आता सर्व नातेवाईक आपापसात बोलत होते की ही मुलगी कोणाच्या वाट्याला जाईल. मी फक्त 15 वर्षांची होते. माझे काका, मामा आणि काकू यांनी माझी नजर चोरली. माझे मामा छोटे काम करायचे, पण काकांचा व्यवसाय खूप चांगला होता. त्यांचे घरही खूप मोठे होते. लोकांना वाटायचे की काकू मला चांगले वाढवू शकेल. पण मला 3 मुलगे आहेत असे सांगून त्यांनी विषय टाळला. त्यांनीही सांगितले की या महागाईच्या काळात आम्हाला उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. याची जबाबदारी घेऊ शकत नाही. परिसरातील लोकांनी सांगितले की आम्हीही तिला आमच्यासोबत ठेवू शकत नाही, कारण नातेवाईकांचा आमच्या आधी तिच्यावर अधिकार आहे. मग माझ्या माहेरच्या नातेवाईकांशी चर्चा झाली आणि मला माझ्या मामाच्या घरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. जर काकाही नकार देत होते, पण सर्वांना वाटले की मला आईच्या घरी पाठवणे चांगले. घरातील सर्व सामान जळून खाक झाले होते. जर काही उरले असेल तर ते मी घातलेला शाळेचा गणवेश आणि माझी शाळेची पुस्तके. मी शांतपणे सर्वांचे ऐकत होते आणि आता माझे आई-वडील कधीही परत येणार नाहीत याचा मला खूप मोठा धक्का बसला होता. माझे फक्त एकच मामा होते. त्याला फोनवरून कळवण्यात आले. काका आणि त्यांचे कुटुंब माझ्या आईवडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते. दुसऱ्याच दिवशीचा दिवस संपणार होता. मग मामा-मामी मला त्यांच्यासोबत दमनला घेऊन गेले. आता मी माझ्या आईवडिलांपासून दूर गेले होते, पण आता मी घरापासून आणि तिच्या मालकीच्या सर्व गोष्टींपासून दूर होती. मामी माझ्याबद्दल खूप वाईट मूडमध्ये होत्या. त्यांना मला या घरात राहू द्यायचे नव्हते. मला राहण्यासाठी एक छोटी खोली देण्यात आली. मी इथे कुरवाडून पडले होते. मला इथे झोप येत नव्हती. मी नेहमीच माझ्या आईवडिलांसोबत झोपायचे.
आज मी या छोट्या खोलीत एकटीच झोपली होते. माझे दुःख, वेदना आणि दुःख समजून घेण्यासाठी तिथे कोणीही नव्हते. मला सांत्वन देण्यासाठी इथे कोणीही नव्हते. माझ्या डोक्यावर हात ठेवण्यासाठीही कोणी नव्हते. मला इथे एक सोडून दिलेल्या माणसासारखे सोडण्यात आले होते. जणू मी त्यांच्यावर ओझे आहे. मला माझ्या मामाच्या घरी पाठवल्यानंतर जणू काही माझ्या सर्व नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. जणू काही त्यांच्या डोक्यावरून मोठी जबाबदारी उतरवली गेली होती. मामांना 2 मुलगे होते. एक माझ्याच वयाचा होता आणि दुसरा माझ्यापेक्षा खूपच लहान होता. जेव्हा त्यांनी मला इथे आणले तेव्हा कोणीही मला जेवायला सांगितले नाही. या छोट्या खोलीत खूप कचरा साठवला होता. असं वाटत होतं की या घरात एक अतिरिक्त खोली आहे जिथे फक्त अनावश्यक वस्तू ठेवल्या जातात. मीही या लोकांसाठी एका अनावश्यक वस्तूसारखी होते. पण मला पश्चाताप व्हायचा की माझे मामा माझ्या आईचे भाऊ होते. त्यांना त्यांच्या बहिणीच्या मुलीबद्दल दया आली नाही. रात्रीचे सुमारे 2 वाजले होते जेव्हा मी बेडवर कुरवाडत पडले होते. मी शाळेचा गणवेश आणि माझी बॅग सोबत आणली. माझ्या अंगावरून गणवेश अजून काढला नव्हता कारण माझ्याकडे घालण्यासाठी कपडे नव्हते. मामी खोलीत आल्या आणि माझ्याकडे पाहू लागल्या. त्यांच्या हातात जेवणाची प्लेट होती ज्यामध्ये कोरडी डाळ आणि भात होता. मला तरी खूप भूक लागली होती. काल सकाळपासून मी काहीही खाल्ले नाही. त्या म्हणाल्या, हे घे, खा, आणि हो, तुला फक्त एवढंच खायला मिळेल आणि मी तुला दुसरं काहीही देणार नाही. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या खर्चावर लक्ष ठेवा. तुमच्या आईवडिलांचे हे घर नाही. मी माझ्या निरागस चेहऱ्यासह मान हलवली आणि जेवणाची प्लेट हातात घेऊन जेवू लागली. पण मी चावताच माझ्या डोळ्यात पाणी आले आणि मला माझ्या आईची आठवण येऊ लागली, जिने मला कधीही थंड अन्न दिले नाही. हे जेवण खूप आधी तयार केले होते आणि ते आता पूर्णपणे थंड झाले होते. मी नेहमीच आईच्या हातचे जेवण खात असे. आज अशी वेळ आली होती की मला कोरडे आणि थंड अन्न दिले जात होते. मी भूक भागवण्यासाठी ते खाल्ले आणि पोट भरण्यासाठी एक ग्लास पाणी प्यायले. पण एवढ्या अन्नाने मी पोट भरले नव्हते. ते अन्न बहुतेकांपेक्षा खूपच कमी होते. ते खाल्ल्यानंतर मला झोप लागली नाही. पण रात्रभर आईवडिलांची आठवण येत राहिली. मी माझ्या खोलीत एकटे असताना मला भीती वाटायची, म्हणून मी माझ्या आईवडिलांच्या मध्ये झोपायचे. पण आज माझी आई किंवा वडील दोघेही माझ्यासोबत नव्हते. आज मी या अज्ञात घरात एका छोट्या खोलीत एकटी होते, जिथे मला खूप भीती वाटत होती. पण मला माहीत होतं की आता मला सांत्वन देणारं कोणीच नव्हतं, म्हणून मला स्वतःला अधिक मजबूत बनावे लागेल. रात्रीच्या कोणत्या वेळी मला झोप लागली हे मला माहीत नाही. पण जेव्हा मी झोपी गेलो तेव्हा दिवस कधी उजाडला आणि सकाळचे 11 वाजले हे मला कळालेच नाही. मामी ओरडत आल्या आणि म्हणाल्या, तू अजून उठली नाहीस महाराणी? हे तुझ्या वडिलांचे घर नाही, हे आमचे घर आहे. इथे सकाळी लवकर उठून घरातील कामांमध्ये आम्ही व्यस्त होतो. चल उठ, मी तुला दिवसभर या खोलीत पडून राहावे म्हणून आणले नव्हते. आता तू इथे आली आहे, मग इथे राहण्यासाठी तुला काम करावे लागेल. मी म्हणाले, ठीक आहे मामी, तुम्हाला काय काम करायचे आहे तुम्ही मला सांगा. ती म्हणाली, उठा, मी तुम्हाला सगळं काम समजावून सांगते. तिने मला झाडू दिला आणि घरातील प्रत्येक काम समजावून सांगितले. झाडू मारल्यानंतर मी सर्वांसाठी नाश्ता तयार करण्यासाठी उठले. मी अजून नाश्ता केला नव्हता. माझे डोळे अंधुक होत चालले होते. पण मला काम करायचे आहे. माझ्या आईने मला कधीही एक गोष्ट करायला लावली नाही. त्यांच्या निधनानंतर घरकामाचा संपूर्ण भार माझ्यावर पडला. हे सर्व पाहिल्यानंतर मामांना काहीही फरक पडला नाही. या घरात माझ्यासाठी शांती नावाची कोणतीही गोष्ट नव्हती. माझ्या मामाचा मुलगा जीवक, त्याचा मोठा आवाज, भांड्यांचा आवाज आणि मामीच्या शिव्या घरभर घुमत असत.
मला इथे नीट झोपही येत नव्हती. मी या घरात मोलकरीण म्हणून काम करत होते. सकाळी उठताच माझा हात धरून मला ओढण्यात आले आणि घरातील महत्त्वाच्या कामांसाठी समोर उभे करण्यात आले. हे तुझ्या वडिलांचे घर नाही असे सांगण्यात आले. सर्वांसाठी नाश्ता करायचा, जेवण बनवायचे, भांडी घासायची, कपडे धुवायचे आणि मी थरथरत्या हातांनी सर्व काम करायचे. सकाळी नाश्ता मिळण्यापूर्वीच सर्वांना नाश्ता करून सर्व कामे करावी लागायची. इथे माझा वापर मोलकरणीसारखा झाला. मामा माझ्याकडे फक्त भीतीने पाहत नव्हते, तर ते मला आज्ञा देखील देत असत. वर्तमानपत्र वाचताना तो म्हणायचा, माझ्यासाठी चहा बनव. चहा देण्यास उशीर झाला तर तो मला फटकारायचा. मला अभ्यास करायचा होता. हे सगळं काम करायचं नव्हतं. माझ्या आईवडिलांची इच्छा होती की मी चांगले शिक्षण घ्यावे आणि यशस्वी व्हावे. म्हणूनच एके दिवशी मी हिंमत एकवटली आणि मामांना शाळेत जाण्याबद्दल सांगितले. पण त्यांनी मला खूप रागवलं. आमच्याकडे अनावश्यक पैसे नाहीत. तुला या घरात जागा देण्यात आली आहे, हे पुरेसं आहे. आता आम्ही तुलाही शाळेत पाठवू. घरकाम करा, घर सांभाळायला शिका. हेच मुलींना शोभते. अभ्यास करून काही अर्थ नाही. पण मी मनात ठरवले होते की मी हार मानणार नाही. त्यावेळी मी काहीही करू शकत नव्हते. माझी शाळेची बॅग एका कोपऱ्यात पडली होती. त्यावर धूळ जमू लागली होती आणि पुस्तकेही धुळीने माखली होती. माझे जीवन खूप सामान्य झाले होते. पण हे सामान्य जीवन खूप थकव्याने भरलेले होते. दिवसा काम, रात्री अश्रू आणि मोठ्या मुलाचा ओरडणे आणि धाकट्याची छेडछाड, या सर्व गोष्टी मला त्रास देत असत. मामांचा धाकटा मुलगा रोहन त्याच्या पेनातून माझ्या कपड्यांवर शाई लावायचा. कधीकधी तो माझ्या कपड्यांमध्ये कचरा टाकायचा. त्यामुळे मी खूप अस्वस्थ झाले. आणि मोठा भाऊ जीवक, जेव्हा तो घरात असायचा तेव्हा तो कधी पाणी मागायचा, कधी चहा मागायचा, तर कधी त्याचा शर्ट इस्त्री करायला सांगायचा. कधीकधी तो मला त्याचे बूट स्वच्छ करायला सांगायचा. या लोकांचे काम कधीच संपले नाही. आता रोहन मला खूप त्रास देऊ लागला होता. एके दिवशी त्याने मामींना सांगितले की मी तिच्या खोलीतून काही मौल्यवान वस्तू चोरल्या आहेत. तो माझ्यावर निराधार आरोप करायचा आणि मामी त्याच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायची, ज्याची शिक्षा मला भोगावी लागली. एके दिवशी परिस्थिती इतकी बिकट झाली की माझ्या मामींनी माझा हात गरम भाकरीच्या तव्यावर ठेवला. फक्त जीवकने त्यांना सांगितले होते की मी जेवणात जास्त मिरची घातली आहे म्हणून. एके दिवशी मी धाडस केले. माझी जुनी पुस्तके काढली, स्टोर रूम बंद केली आणि ती वाचायला आणि लिहायला सुरुवात केली. मी अभ्यासात व्यस्त होताच रोहन आला. त्याने रागाने माझ्या हातातून पुस्तके हिसकावून घेतली आणि असे करताना ती फाडली. त्याने विचारले, शिक्षण घेऊन तू काय करशील? तू डॉक्टर होशील का? अनाथांनाही मोठी स्वप्ने असतात. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी माझ्या फाटलेल्या पुस्तकांचे तुकडे गोळा केले. पण रोहन काहीच बोलला नाही. पण मी कोणत्याही परिस्थितीत अभ्यास करणार यावर ठाम होते. या घरातील सर्व सदस्यांचा माझ्याबद्दलचा दृष्टिकोन दिवसेंदिवस कठोर होत चालला होता. या घरातले सगळे माझ्याशी आज्ञा देऊन बोलत असत, जणू मी माणूस नसून एक यंत्र आहे. मामा विचारतात, तू पाणी का भरले नाहीस? तू घर नीट का स्वच्छ केले नाहीस? आणि माझी मामी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर म्हणायची की माझ्या मुलांचे कपडे नीट धुतले नाहीत. मला पुन्हा पुन्हा छळण्यात आले. छोट्या छोट्या गोष्टींवरून मला फटकारले जायचे. माझ्याकडे इतके काम होते की मला रात्रभर जागे राहावे लागले. एके दिवशी जेव्हा मी दुपारी थोडी विश्रांती घेण्यासाठी बसले होते तेव्हा माझ्यावर खूप अत्याचार झाले. मामी परिसरातील लोकांसमोर असे वागायच्या जणू काही त्या माझ्यावर खूप उपकार करत आहेत. पण घरात काय घडले हे फक्त मलाच माहीत होते. मी त्याच्याबद्दल कधीही कोणाकडे तक्रार केली नाही. एक रहस्य देखील होते जे मला अजून माहीत नव्हते.
एके दिवशी माझे मामा आणि मामी एकत्र बसून बोलत होते. त्या म्हणत होत्या की तुम्ही हे ओझे इथे आणले आहे, तिला या घरातून हाकलून लावा. मामा म्हणू लागले, अरे तू वेडी झाली आहेस का? ती आता 15 वर्षांची असेल, पण ती 25 वर्षांच्या मुलीसारखी काम करत आहे. ती तुला खूप आराम देत आहे. ती घरातील सर्व कामे करते, तूही नेहमी तिच्यावर ओरडत राहतेस. चादरीचा कोपरा जुळवत मामी म्हणाल्या, अरे मला माझ्या भाचीबद्दल खूप वाईट वाटत आहे. ती भाची जी माझी खरी भाचीही नाही. जर ती माझी खरी बहीण असती तर मी काय केले असते हे मला माहीत नाही. मामा हसायला लागले आणि म्हणाले की जर ती त्यांची खरी मुलगी असती तर मी तिला माझ्या हृदयाशी जवळ ठेवले असते. त्याच्या या शब्दांचा अर्थ मला समजला नाही, पण जेव्हा मी आणखी काही वेळ दारात उभे राहून त्यांचे संभाषण ऐकले तेव्हा मला कळाले की मामा माझ्या आईचे खरे भाऊ नव्हते, तर तिचे सावत्र भाऊ होते. माझ्या आजोबांनी 2 लग्ने केली होती हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. तेव्हा मला कळाले की माझ्या अश्रूंचा आणि माझ्या निरागसतेचा माझ्या मामांवर कधीच परिणाम का झाला नाही. जर मी त्यांच्या खऱ्या बहिणीची मुलगी असते तर कदाचित त्याला माझ्याबद्दल थोडीशी दया आली असती. मग मला आठवलं की माझी आई तिच्या आईवडिलांच्या घरी न जाण्याचे हेच कारण होते. मला कोणत्याही किमतीत शिक्षण घ्यायचे होते. मी कसे तरी माझी सर्व फाटलेली पुस्तके एकत्र केली होती आणि संधी मिळेल तेव्हा अभ्यास करायला बसायचे. पण या जुन्या पुस्तकांमधून किती काळ अभ्यास करता येईल? मलाही पुढे जायचे होते. माझ्या मनात आवड होती आणि कोणत्याही किमतीत शिक्षण घेण्याची इच्छा होती. मी ठरवलं की एके दिवशी मी जगाला दाखवून देईन की अनाथही आकाशाला स्पर्श करू शकतात. एका बाजूला या कुटुंबाने केलेला अत्याचार आणि अपमान आणि दुसऱ्या बाजूला माझा निर्णय. या कुटुंबाच्या अत्याचारांनी माझ्यात एक वेगळ्याच प्रकारचे धैर्य निर्माण केले होते. एक धाडस ज्याने मला अधिक बळकटी दिली. मला या लोकांकडून कोणताही बदला घ्यायचा नव्हता किंवा त्यांचा द्वेष करायचा नव्हता. माझी आशा फक्त माझ्या धाडसावर आधारित होती. मी ठरवले होते की एक दिवस मी या अत्याचाराच्या अंधारातून बाहेर पडून प्रकाशाकडे वाटचाल करेन. ती वेळ अजून आली नव्हती, पण मी त्याची वाट पाहू लागले होते. माझी स्वप्ने अपूर्ण राहिली, पण मला माझ्या संयमाने ते पूर्ण करायचे होते. रात्रीची वेळ होती. सगळे गाढ झोपेत होते. प्रत्येक घरात अंधार होता. तर या घराच्या स्टोअर रूममध्ये एक छोटी मेणबत्ती जळत होती. मग मी हळूहळू पायांच्या बोटांनी इथून बाहेर पडले. मी हातात एक जुनी प्रत आणि पेन्सिल धरली होती. अंधारात चालत असताना मी रस्ता चांगला ओळखला होता. मी हे घर सोडून थोडे दूर जायचे आणि रात्रीच्या अंधारात घराच्या दाराशी बसून अभ्यास करायचे, कारण ते घर खूप मोठे होते आणि घराबाहेर एक खूप मोठा दिवा लावलेला होता. हे घर ज्यांच्या मालकीचे होते त्यांनाही हे माहीत नव्हते की एक मुलगी रात्री त्यांच्या दारात येऊन त्यांच्या घराच्या दिव्याचा वापर करून अभ्यास करायची. हा काळ माझ्यासाठी खूप खास होता. या एकाकीपणात कोणीतरी माझ्यासोबत असल्यासारखे मला वाटले. माझे पालक जे मला धैर्य देत आहेत आणि प्रोत्साहन देत आहेत. आईने शिकवलेली प्रत्येक प्रार्थना मी तोंडपाठ करायचे. त्या रात्रीही मी दाराजवळ बसून अभ्यास करत होते. तेव्हा अचानक मला असे वाटले की कोणीतरी माझ्या शेजारी उभे राहून खोकत आहे. मला लगेच धक्का बसला. मी भीतीने पुस्तके बंद केली आणि मागे वळून पाहिले तर मला दिसले की घराचा दरवाजा उघडा होता आणि माझ्या मागे एक म्हातारा माणूस उभा होता. त्याने पांढरा कुर्ता पायजमा घातला होता आणि त्याने चष्मा लावला होता. तो म्हणाला, बेटा, तुला वाटतं का की इथे कोणी तुला पाहत नाही? मी तुला इथे रोज वाचताना पाहतो. जेव्हा त्याने हे सांगितले तेव्हा मी थोडे घाबरले, कारण मी त्याला यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. त्या रात्री त्याने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, बेटा, काळजी करू नकोस, घाबरू नकोस.
मी काहीच बोलले नाही. मी फक्त मान खाली घालून बसली. तो मला हळूवार शब्दात सांगू लागला, "तू इथे अभ्यास करायला येतेस ना?" मी हळूच मान हलवली आणि तो माझ्या शेजारी बसला आणि म्हणाला की जर तुला इथे बसून अभ्यास करायला आवडत असेल तर तू इथे अभ्यास करू शकते. तू इथेच राहा, मी लवकरच परत येईन. तो म्हातारा त्याच्या घरात गेला आणि मला काही पुस्तके घेऊन आला. तो म्हणाला की माझ्या नातवासाठी एक कोर्स आहे. हा अभ्यासक्रम त्याच्यासाठी जुना झाला आहे. ही पुस्तके तुझ्याकडे ठेव. बेटा, तू त्याच्याकडून शिकायला हवं. मी माझ्या कुटुंबासह इथे राहतो. जेव्हा मी तुला 2-3 दिवस सतत पाहिले तेव्हा मला वाटले की तुला अभ्यासात अडचण येत असेल, म्हणूनच तू इथे येतेस. म्हणूनच मला तुझ्यासमोर येणे आवश्यक झाले. हे तुला उपयोगी पडेल. पुस्तके पाहून माझे डोळे चमकले. मी लगेच त्याच्या हातातून सर्व पुस्तके आणि प्रती घेतल्या आणि म्हणाले, "खूप खूप धन्यवाद काका." तो म्हणू लागला की नाही, माझे आभार मानण्याची गरज नाही, पण तू मला वचन दे की तू कधीही हार मानणार नाहीस. माझ्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद होता. जणू कोणीतरी माझी प्रार्थना ऐकली आहे. ते काका त्यांच्या घरात गेले आणि म्हणाले की तू नेहमी इथे शांत बसून अभ्यास करत राहा. मी तुला पुन्हा त्रास देणार नाही. असे बोलून त्याने घराचा दरवाजा बंद केला आणि मी तिथे आनंदाने बसले आणि अभ्यास करू लागले. सुरुवातीला मला इथे भीती वाटली, पण आता माझ्या मनातील भीती संपली होती. कारण दर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी काका मला नवीन पुस्तके, पेन आणि इतर अभ्यास साहित्य द्यायचे. तो कधीकधी मला वाचनाचा सल्लाही द्यायचा. त्याचे बोलणे थोडे विचित्र होते, पण मनोरंजक होते. तो म्हणायचा की शिक्षण हे खजिन्यापेक्षा कमी नाही बेटा, आणि ज्याच्याकडे हा खजिना आहे तो जगातील प्रत्येक साखळी तोडू शकतो. मी त्याचे लक्षपूर्वक ऐकायचे आणि माझ्या अभ्यासाकडे खूप लक्ष द्यायचे. असेच महिने गेले. माझ्यासाठी बुद्धिमत्तेचे शिक्षण जीवनाचा प्रकाश बनले. मी दररोज रात्री अभ्यास करायचे आणि दिवसा माझ्या मामा आणि त्यांच्या कुटुंबाचे अत्याचार सहन करायचे. पण आता माझ्या मनात एक आशा जागी झाली होती. ह्या घरात कोणालाही काहीही माहीत नव्हते, कारण मी माझी पुस्तके दुपट्ट्यात बांधून घरात आणायचे आणि पलंगाखाली शांतपणे लपवायचे. एके रात्री खूप मुसळधार पाऊस पडत होता आणि विजाही चमकत होत्या. मामांनी मला स्टोअर रूममध्ये बंद केले होते, पण मला खिडकीतून पळून जाण्याचा मार्ग सापडला. मी ओल्या जमिनीवर चप्पल न घालता धावले. फक्त काकांनी मला वचन दिले होते म्हणून. तो आज मला काही गणिताची सूत्रे समजावून सांगणार होता. काका खूप सुशिक्षित होते आणि तरुणपणी ते विद्यापीठाचे प्राध्यापक होते, पण आता ते निवृत्त झाले होते. मी चप्पल न घालता आणि ओल्या कपड्यात त्यांच्या घराच्या दाराशी पोहोचताच काका आधीच माझी वाट पाहत होते. त्यांच्या घरी पुस्तके आणत असताना ती थोडी ओली झाली, पण त्यांनी त्यांच्या नातवाची नवीन पुस्तके मला आणली आणि म्हणाला की मी तुला या वापरून समजावून सांगेन. मग तो मला त्याच्या घराबाहेर बसलेल्या एका छोट्या प्लॅटफॉर्मवर घेऊन गेला आणि बसला. तो मला शिकवू लागला आणि म्हणाला की या पावसाचा प्रत्येक थेंब हा शिक्षणाचा एक नवीन थेंब आहे. बेटा, जर तू भिजली नाहीस तर तू शिकणार नाहीस, आणि जर तू शिकलीस तर तू कधीही चुकणार नाहीस. त्यांचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात एक चमक आली. एके दिवशी मी सगळं बदलून टाकेन या दृढ विश्वासाने माझे हृदय भरून गेले होते. मामाजींच्या कुटुंबाला कल्पनाही नव्हती की ज्या मुलीला ते त्रास देतात, अपमान करतात आणि छळतात, ती मुलगी दररोज रात्री स्वतःचे बलिदान देत होती. मला हवे असते तर मी माझ्या खोलीतही अभ्यास करू शकले असते, पण दिवसाशिवाय तिथे कधीच प्रकाश नव्हता. मामी मला फक्त एक छोटी मेणबत्ती देत असत, जी फक्त अर्ध्या तासात जळून वितळत असे. मग मला संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागते. या घरातील लोकांना वाटले की मी तुटले आहे, पण त्यांना हे माहीत नव्हते की तुटलेली गोष्ट जोडली की ती अधिक मजबूत होते. दिवस जात होते आणि माझ्या कष्टाची तीव्रता वाढत होती. परीक्षेची वेळ आली तेव्हा मी अधिक गांभीर्याने अभ्यास करू लागले. काकांच्या कृपेमुळेच त्यांनी त्यांच्या संपर्काचा वापर करून
मला फायदा करून दिला. त्यांनी मला शाळेत प्रवेश दिला आणि म्हणाले, बेटा, तुला पैसे देण्याची गरज नाही. तुम्ही खाजगी शिक्षण घेत आहात हे समजून घ्या. तुम्हाला फक्त परीक्षेच्या वेळी जावे लागेल. काकांचा उपकार मी कधीच विसरू शकत नाही. काकांच्या घरच्यांनाही माहिती होती की रात्री एक मुलगी त्यांच्याकडे अभ्यासासाठी येते. म्हणूनच मला आणि काकांना कोणीही त्रास दिला नाही. मला विश्वासच बसत नव्हता की या जगात असे काही चांगले लोक आहेत जे विनाकारण इतरांना मदत करतात. आजही मी काकांसाठी मनापासून प्रार्थना करते की देव त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला नेहमीच सुरक्षित आणि आनंदी ठेवो. कारण या जगात असे खूप कमी लोक आहेत जे इतरांना मदत करणे हे आपले कर्तव्य मानतात. परीक्षेची वेळ आता जवळ येत होती, पण आता प्रत्येक दिवस माझ्यासाठी एक नवीन आव्हान बनत होता. शाळेत जाण्यापूर्वी मामी मला खूप वेळा झाडू आणि भांडी धुवायला लावायच्या. कधीकधी ते मला नाश्ता देत नसत, तर कधीकधी ते माझे कपडे लपवत असत. त्यांना कळाले की मी कुठेतरी अभ्यासासाठी जाण्याची तयारी करत आहे. कारण मी त्यांना सांगितले होते की मी सरकारी शाळेत परीक्षा देणार आहे. त्यांनी मला सर्व प्रकारे थांबवले, पण तरीही मी सर्व अडचणींना तोंड देत शाळेत पोहोचले. मी प्रत्येक परीक्षा मनापासून सोडवली. काकांच्या कठोर परिश्रम, त्यांच्या प्रार्थना आणि माझ्या पालकांच्या स्वप्नांच्या मदतीने प्रत्येक प्रश्नावेळी मी माझ्या पालकांना सांगायचे की माझ्याकडे आकडे नाहीत. आता माझ्या स्वातंत्र्याचा एक दरवाजा आहे. परीक्षा संपल्या आणि वाट पाहण्यास सुरुवात झाली. माझ्या मनात आशा आणि अस्वस्थता दोन्ही होते. मला माहीत होते की माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मग एके दिवशी काकांनी मला सांगितले की तुझा निकाल आला आहे. मी पटकन शाळेत पोहोचले. माझे हृदय धडधडत होते. जेव्हा मी नोटीस बोर्डवर माझा रोल नंबर शोधला, तेव्हा माझे डोळे आश्चर्याने उघडले. मी संपूर्ण शाळेतून पहिली आली होते. माझ्या आनंदाला सीमा नव्हती. मी देवाचे लाखो वेळा आभार मानले. माझ्या डोळ्यात अश्रू होते आणि मी माझ्या पालकांना शांतपणे सांगितले की मी ते केले आहे. संपूर्ण शाळेने माझे अभिनंदन केले आणि शाळेच्या मुख्याध्यापकांनी माझे कौतुक केले आणि म्हणाले की आम्हाला तुझा अभिमान आहे. बेटा, तू आमच्या शाळेला वैभव मिळवून दिलेस. जेव्हा मी पहिल्यांदाच आनंदाने माझे रिपोर्ट कार्ड घरी आणले, तेव्हा मला वाटले की कदाचित माझ्या मामीचे हृदय मऊ होईल. पण माझे रिपोर्ट कार्ड न पाहताच त्यांनी ते जमिनीवर फेकले आणि विचारू लागले की हे सर्व काय आहे. मामा म्हणू लागले की ती मला कसे फसवत राहिली आणि इतके चांगले गुण कसे मिळवले हे मला माहीत नाही. ते म्हणू लागले की तुला खूप चांगले गुण मिळाले आहेत, यात आमचा काय फायदा. ती खूप मोठी स्वप्ने पाहू लागली आहे. मामींनी माझी वेणी धरली आणि म्हणाल्या की मोठी स्वप्ने पाहण्याची गरज नाही. मी तुझ्या डोक्यावरून ही वेणी कापून टाकीन. असे म्हणत त्यांनी मला जोरात दाराकडे ढकलले. मी रडत रडत माझा रिपोर्ट कार्ड हातात घेतला आणि खोलीत बसली आणि जोरजोरात रडू लागले. मी काहीतरी वेगळाच विचार केला होता, पण इथे काहीतरी वेगळंच घडलं. पण तरीही मी हिंमत हारणार नव्हते. हे लोक माझ्या आनंदाने खुश नव्हते आणि का असतील? शेवटी ते माझे स्वतःचे नव्हते. आता जर कोणी मला अभ्यास करताना पाहिले तर ते मला खूप काही सांगायचे, पण मी अजूनही हार मानत नव्हते. एके दिवशी स्वयंपाक करत असताना माझ्या मामीने माझा हात गरम भांड्यावर ठेवला. ते एक धोकादायक दृश्य होते आणि मग तिने माझे केस धरले आणि म्हणाली की जर मी पुन्हा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर मी तुला मारून टाकेन. मला वेदना होत होत्या. मी म्हणाले, कृपया मला माफ करा. मी पुन्हा कधीही असे करणार नाही. पण मामी काहीही ऐकायला तयार दिसत नव्हत्या. त्यांचा चेहरा द्वेषाच्या आगीने जळत होता. ती म्हणाली की मी तुला त्याच ठिकाणी पाठवीन जिथे तुझी आई गेली होती. शिक्षण घेतल्यानंतर तुला आमचा अपमान करायचा आहे, हे समजले का? मी जोरात ओरडत होते आणि आवाज ऐकून एक शेजारी घरात आला आणि माझ्या मामींना विचारले, अरे सरिता,
तू काय करत आहेस? ती दार उघडून आत आली. जेव्हा तिने मला गंभीर अवस्थेत पाहिले तेव्हा तिने मला मिठी मारली आणि माझे सांत्वन केले आणि माझ्या मामींना शिव्या देऊ लागली. बिचारी खूप जोरात ओरडत आहे. माझे हृदय अजूनही जोरात धडधडत होते आणि माझी मामी माझ्याशी निरर्थक बोलत होती. आवाज ऐकून परिसरातील इतर लोकही जमले. कोणी विचारले, कोणी फक्त त्यांच्याकडे पाहिले, पण सर्वांच्या मनात शंका नक्कीच निर्माण झाली होती. ती महिला सर्वांच्या नजरेत सहानुभूती दाखवणारी व्यक्ती म्हणून फिरत होती. आज त्यांचा चेहरा उघडा पडला. लोकांमुळे ती गप्प बसली, पण तिचे डोळे सांगत होते की ती माझा किती द्वेष करते. परिसरातील काही लोकांनी मला पाहिले आणि सहानुभूती व्यक्त केली आणि म्हणाले, सरिता, जर तू तिला वाढवू शकत नसशील तर आपण तिला आमच्या घरी घेऊन जाऊ. पण मामी म्हणाल्या, नाही, आज तिने खूप मोठी चूक केली होती. अरे, मी जेवण बनवलं होतं, पण तिने सगळं जाळून टाकलंच. ती त्यासाठी तिला फटकारत होती. पण ही माझी जबाबदारी आहे. मी हे तुमच्या घरी कसे पाठवू शकते? त्यांचे बोलणे ऐकून सर्वजण हळूहळू तेथून निघून गेले, पण मी रात्रभर रडत राहिले. बरेच दिवस मी अभ्यासासाठी काकांच्या दारातही जात नव्हते. म्हणून एके दिवशी माझे घर शोधत असताना तो आमच्या घरी आला आणि माझ्या मामाशी बोलत असताना त्याने विचारले की रश्मी कुठे आहे? ती बऱ्याच दिवसांपासून माझ्याकडे अभ्यासासाठी येत नाही. जेव्हा हे प्रकरण संपूर्ण कुटुंबासमोर आले तेव्हा सर्वांना धक्का बसला. सर्वांना माझे खरेपण कळाले. मला माहीत होतं की मला याबद्दल फटकारलं जाईल, पण काका ढाल म्हणून उभे राहिले आणि ती एक यशस्वी मुलगी असल्याचे सांगू लागले. तिला खूप चांगले गुण मिळतात. समाजात लोक असे हिरे शोधतात, पण मामांनी ती मुलगी आमच्या घरात राहत नाही असे सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला. परिसरातील लोकांनी काकांना आधीच सांगितले होते की मी फक्त याच घरात राहते. मी काही कामासाठी दाराकडे आली तेव्हा माझी नजर काकांशी लागली. काकांनी विचारले, बेटा, काय झालं? तू अभ्यासावर लक्ष का देत नाहीस? मी गप्प झाले, पण काका माझ्या जवळ आले आणि म्हणाले की मी तुला वचन देतो की तुला फीही भरावी लागणार नाही. बेटा, तुला शाळेतून सगळं मिळेल. मी शाळेत तुझ्या बाबतीत बोललो आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांना घाबरण्याची गरज नाही. जर तुला यशस्वी व्हायचे असेल तर तुला पुढचे पाऊल उचलावे लागेल. मामाजी आणि जीवक काकाजींना घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते, पण संपूर्ण परिसरात लोक काकांचा खूप आदर करायचे. काका म्हणाले की मला तुमच्या शेजारच्या लोकांकडून कळाले की तुम्ही लोक या मुलीला खूप त्रास देतात, पण आता मी त्याच्याशी सहमत आहे. एवढं बोलून काका तिथून निघून गेले आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं की काका माझे स्वतःचे नव्हते, तरीही ते माझ्यासाठी खूप काही करत होते. तो गेल्यानंतरही मला सर्वांनी खूप फटकारले. त्यांनी घरी सर्वांना सांगितले होते की या मुलीला त्रास देऊ नका आणि उद्यापासून तिला शाळेत पाठवा. आता ही बाब परिसरातील लोकांमध्ये पसरली होती. म्हणूनच मामांना भीती होती की त्यांच्या परिसरात त्यांचा अपमान होईल. म्हणून दुसऱ्या दिवसापासून मला शाळेत जाण्याची परवानगी देण्यात आली. काकांमुळे हे सर्व शक्य झाले याचा मला खूप आनंद झाला. आता मी दररोज शाळेत जाऊ लागले. पूर्ण एकाग्रतेने अभ्यास सुरू केला. मी घरकामही करायची. मला मारहाण व्हायची. मी घाबरलेली राहिली, पण तरीही मी अभ्यासावर लक्ष केंद्रित करत होती. मामाचा मुलगा जीवक, जो नेहमी रस्त्यावर फिरायचा, त्याला परिसरातील एका दुकानातून चोरी करताना पकडण्यात आले आणि मामीचा धाकटा मुलगा रोहन याला शाळेत खूप कमी गुण मिळाले होते, ज्यामुळे तो अयशस्वी झाला. त्यांच्या मुलांची वास्तविकता आता मामांना स्पष्ट होऊ लागली होती. पती पत्नी दोघेही आपल्या मुलांमध्ये व्यस्त झाले. इथे मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत होते. वेळ निघून जात होता. जवळजवळ 4 वर्षे झाली होती आणि आता मी इंटरमिजिएटमध्ये पोहोचली होती. रोहन, जो त्याच्या मागील शाळेत नापास झाला होता,
मी शाळेत जाऊ लागले तेव्हा माझ्या काकांनी आणि मामाने रोहनला माझ्या शाळेत प्रवेश दिला, पण तो मला इथे खूप त्रास द्यायचा. एके दिवशी त्याने माझ्या वर्गातील एका मुलीच्या बॅगेतून शाळेच्या फीचे पैसे चोरले आणि त्यासाठी मला दोषी ठरवले आणि तक्रार मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचली. मामी म्हणाल्या होत्या की ही मुलगी खूप वाईट वागते, चोरीसारख्या कारवायांमध्येही सहभागी. मग मला बोलवण्यात आले. मला विचारण्यात आले, बेटा तुला काय म्हणायचे आहे? माझ्यावर चोरीचा आरोप होता. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी फक्त एवढेच म्हटले की मी काहीही केले नाही. पण मामी आणि रोहन स्पष्टपणे म्हणत होते की रश्मी आधीच चोर होती. तिने आमच्या घरातूनही खूप चोरी केली आहे. त्याने त्याच्या वर्गातील मुलीचे पैसे चोरले असतील आणि ज्या मुलीचे पैसे चोरले होते ती मुलगीही माझ्यावर संशय घेत होती. पण शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक मला खूप चांगले ओळखू लागले. या काळात त्यांचा माझ्यावर खूप विश्वास निर्माण झाला होता. सध्या तरी त्यांनी हे प्रकरण इथेच दाबून टाकले आणि मला सर्वांसमोर समजावून सांगितले की भविष्यात कोणतीही चूक करू नको, अन्यथा मला शाळेतून काढून टाकण्यात जाईल. मला विनाकारण फटकारण्यात आले. हा क्षण माझ्यासाठी खूप वेदनादायक होता. माझ्यासाठी हा छोटासा आरोप नव्हता, तर एक मोठी समस्या होती. मला असे वाटले की संपूर्ण शाळेत माझा अपमान झाला आहे आणि ज्या मुलीचे पैसे चोरीला गेले होते तिला पैसे परत मिळाले नाही, पण तिची फी शाळेच्या कर्मचाऱ्यांनी भरली. ही बाब काकांच्याही लक्षात आली होती. त्यांनी मला त्याच्या घरी बोलावले आणि विचारले, बेटा काय झाले? मी रडत रडत त्यांना सांगितले की त्या मुलीचे पैसे कोणी चोरले हे मला माहीत नाही, पण मी ते चोरले नाहीत. माझ्यावर खोटे आरोप लावले जात आहे. ते म्हणाले, बेटा काळजी करू नकोस, सत्य कधीच लपून राहत नाही. एक ना एक दिवस ते समोर येतेच. सध्या माझा अभ्यासाचा प्रवास सुरूच होता. काका अजूनही मला साथ देत होते आणि आता मी त्यांच्या घराच्या दारात बसून अभ्यास करण्याऐवजी त्यांच्या घरातच अभ्यास करायचे. मी रात्री नाही तर दिवसा अभ्यास करायची. त्याचे नातवंडेही माझ्याच वयाची होते. तो माझ्या अभ्यासातही मला खूप साथ द्यायचा. असेच बरेच दिवस गेले, पण माझ्यावर लावण्यात आलेला आरोप अजूनही माझ्या हृदयावर ओझ्यासारखाच होता. एके दिवशी अचानक माझे लक्ष माझ्या वर्गातील CCTV कॅमेऱ्याकडे गेले. मग मला अंदाज आला की वर्गात चोरी झाली आहे आणि या कॅमेऱ्याच्या फुटेजवरून चोराची ओळख पटेल. माझ्या मनात एक आशा निर्माण झाली. मी शाळेच्या ऑफिसमध्ये गेले, जिथे कॅमेरा रेकॉर्डिंग झाले होते. मी हिंमत एकवटली आणि सरांना सांगितले की सर, मला व्हिडिओ पाहायचा आहे. सरांनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिले आणि विचारले की कसला व्हिडिओ? मी त्यांना माझ्या वर्गाबद्दल सांगितले आणि चोरी झाली त्या दिवसाचे फुटेज मिळवले. काही क्षणातच स्क्रीनवर चोरी कोणी केली हे स्पष्ट झाले. रोहन, 7वीचा विद्यार्थी, जो माझ्या मामाचा मुलगा होता. तो माझा वर्गमित्र अर्पिताच्या बॅगेतून पैसे चोरत होता. हे पाहून कार्यालयात उपस्थित असलेल्या लोकांच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यांनी लगेच व्हिडिओ सेव्ह केला. ते म्हणाले, बेटा हा खूप महत्त्वाचा पुरावा आहे. दुसऱ्या दिवशी शाळेच्या सभेत मुख्याध्यापकांनी सर्वांना एकत्र केले आणि प्रोजेक्टरवर व्हिडिओ प्ले केला, जो संपूर्ण शाळेतील कर्मचाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी पाहिला. सत्य सर्वांसमोर उघड झाले. मुख्याध्यापकांनी मला शांतपणे बोलावले आणि सर्वांसमोर म्हणाले, बेटा आम्हाला माफ कर. आम्हाला तुमच्यावर संशय आला आणि तुम्हाला फटकारलेही. तू निर्दोष आणि खूप धाडसी आहे. सर्वांनी माझी माफी मागितली. सर्व विद्यार्थी माझ्यासाठी टाळ्या वाजवू लागले. सर्वांच्या डोळ्यात लाज होती, पण आता चोरीचा आरोप माझ्यावरून काढून टाकण्यात आल्याने माझे हृदय हलके वाटू लागले होते. रोहनलाही या शाळेतून काढून टाकण्यात आले. त्यामुळे माझ्या मामा मामीची संपूर्ण परिसरात बदनामी झाली. पण मी घरात शिरली तेव्हा मामी जोरात ओरडल्या आणि मला शिव्या देऊ लागल्या की तू संपूर्ण शाळेचा सुपरस्टार झाला आहे.
सत्य उघड करण्याची काय गरज होती? तुला आम्हाला चुकीचे सिद्ध करायचे आहे. तुझ्यामुळे माझ्या मुलाने शाळा सोडली. मी म्हणाले, पुरे झाले मामी. आता मी तुमची क्रूरता सहन करू शकत नाही. माझे बोलणे ऐकून जणू काही त्यांच्या शरीरात विष शिरले आहे असे मला वाटले. मामी म्हणाल्या की तू जास्त बोलू लागली आहेस. मी तुला कधीही शांती मिळू देणार नाही. त्यांचे गैरवर्तन आता वाढत चालले होते. पण आता मी पोलादासारखी झाले होते. माझ्या वर्गातल्या मुली मला चोर म्हणू लागल्या. आता त्यांना माझी मैत्रीण व्हायचं होतं. असो, हे माझे या शाळेतले शेवटचे वर्ष होते. कसा तरी इंटरमिजिएट पूर्ण झाले. आता मला विद्यापीठात प्रवेश घ्यायचा होता. परिसरातील लोकही माझे कौतुक करायचे. पण या घरात माझ्यावरील अत्याचार वाढत होते. आता मामाच्या संपूर्ण कुटुंबाची शेजारच्या लोकांसमोर बदनामी होऊ लागली. आजूबाजूचे लोक त्यांच्या दोन्ही मुलांना चोर म्हणू लागले. लोकांना वाटले की जर हे लोक आमच्या घरी आले तर ते नक्कीच चोरी करतील. वेळ निघून जात होता, पण आता तो क्षण आला होता की मामीची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती. अंशतः त्यांना बदनामी होण्याची चिंता होती आणि अंशतः त्यांना माझ्या यशाची चिंता होती. मामाचीही अचानक नोकरी गेली, त्यामुळे तो घरी रिकामा बसायचा. मोठा मुलगा जीवक कोणतेही काम करत नव्हता. तो दिवसभर इकडे तिकडे भटकत असे. धाकटा मुलगा रोहनही अभ्यासावरून लक्ष हटवून मोठ्या भावासारखा इकडे तिकडे फिरू लागला होता. हे सर्व ताण मामाजींसाठी खूपच जास्त होते. म्हणूनच त्यांच्या मनात नेहमी वेदना असायची. एके दिवशी मामींना चक्कर आली आणि ती पडली. मी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होते. जेव्हा मी त्यांच्या खाली पडण्याचा आवाज ऐकला तेव्हा मी लगेच त्यांच्या खोलीत गेले. मी जोरात ओरडू लागले. मी मामांना फोन केला. त्यांनी मामींना ताबडतोब रुग्णालयात नेले. मीही माझ्या मामासह हॉस्पिटलमध्ये पोहोचली. माझ्या मामीची काळजी घेतली. तिथे गेल्यावर कळले की माझ्या मामीच्या मेंदूतील एक रक्तवाहिनी फुटली आहे. त्यांना ऑपरेशन करावे लागेल. त्यांचा रक्तदाब इतका वाढला होता की त्यांच्या मेंदूतील एक शिरा फुटली होती. डॉक्टरांनी त्यांचे ऑपरेशन सुरू केले होते. हे ऑपरेशन खूप महाग होते. मामांची नोकरी गेली होती आणि शेजारचे लोकही त्यांना शिवीगाळ करत होते. ते कोणाकडूनही मदत मागण्याच्या स्थितीतही नव्हते. त्यांची मुले काहीही करण्यास सक्षम नव्हती, म्हणून त्यांना त्यांचे घर गहाण ठेवावे लागले. काकूंचे सर्व केस काढले गेले. त्यांच्या मेंदूतील लहान नसांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. खूप पैसे खर्च झाले, पण त्यांचा जीव वाचला. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की मामांना त्याच परिसरात एक छोटेसे घर भाड्याने घ्यावे लागले. घराची परिस्थिती खूपच वाईट झाली होती. आता मामींची काळजी घेण्यासाठी एका व्यक्तीची गरज होती. दोन्ही मुले त्यांच्या आईकडे फारसे लक्ष देत नव्हती. मामा आपल्या बायकोबद्दल खूप काळजीत होते. पण अशा कठीण काळात मी माझ्या मामांना सांत्वन दिले आणि त्यांना सांगितले की काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही आरामात कामावर जाऊ शकता. नोकरी शोधा. मी त्यांची काळजी घेईन. माझे हे शब्द माझ्या मामाच्या हृदयाला स्पर्शून गेले. ते म्हणाले, रश्मी बेटा, पण तुझ्या मामीने तुझ्याशी खूप वाईट वागले. मी नेहमीच तुला वाईट मानत होतो. अजूनही तूच आहेस. हे बोलताच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. मी त्यांना सांत्वन दिले आणि म्हणाले, मामा, मला माहीत आहे की तुम्ही माझे खरे मामा नाहीत, पण माझी आई तुला तिचा भाऊ मानायची. तिने मला फक्त सांगितले की तुम्ही माझे मामा आहात. त्यानुसार माझ्या मनाशीही नाते झाले. ती तुमची बायको आहे आणि मी तिला नेहमीच माझी मामी म्हणत आलो आहे. जीवन आणि मृत्यूची लढाई लढून ती बाहेर आली आहे. तू काळजी करू नकोस. मी नेहमी त्यांची काळजी घेईन. मी तुम्हाला मदत करेन. माझे बोलणे ऐकून माझ्या मामाच्या डोळ्यात पाणी आले आणि ते माझ्या डोक्यावर हात ठेवून रडू लागले. त्यांनी त्यांच्या सर्व चुकांसाठी माझी माफी मागितली. त्यांना अखेर नोकरी मिळाली. तो कामावर जाऊ लागला आणि मी घरी राहून अभ्यास करायचे. मी घरातील सर्व कामे करायची आणि मामींचीही काळजी घ्यायची. मी माझ्या मामीची सगळी कामं स्वतः करायचे. तिला वेळेवर औषध देत असे
त्यांचे डाएट फूड बनवायची. दरम्यान माझा अभ्यास थांबला, कारण मला विद्यापीठात प्रवेश घ्यायचा होता. जेव्हा काकांना आमच्या समस्या कळाल्या, तेव्हा त्यांनी मला पुन्हा मदत केली आणि माझ्या प्रवेशाबद्दल बोलण्यासाठी घरी आले. पण यावेळी मामांनी त्यांना घराबाहेर काढले नाही. मामा म्हणाले की तुम्ही रश्मीला खूप मदत केलीस. तिने स्वतःला भाची नसून मुलगी असल्याचे दाखवले. आपल्याला त्यांची वास्तविकता कधीच समजू शकली नाही. आम्हाला खूप लाज वाटते. भाऊ, तुम्ही नेहमीच तिला समजून घेतले, पण ती आमची असूनही आम्ही तिला कधीही आपले मानू शकलो नाही. पण आता मी हे होऊ देणार नाही. ती माझ्या पत्नीची खूप काळजी घेते. मी माझ्या स्वतःच्या कमाईने तिला प्रवेश देईन. काकांना हे खूप आवडले. मामांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, मी तुला पुन्हा कधीही निराश होऊ देणार नाही. बेटा, तू तुला पाहिजे तितका अभ्यास करू शकतेस. माझ्या मामांनी मला विद्यापीठात प्रवेश दिला. त्याचवेळी मामीचे उपचार देखील चालू होते. अभ्यासासोबतच मी घरी मुलांना शिकवणीही देत असे आणि माझ्या मामाचा मुलगा अजूनही कशाचीही चिंता नव्हती. डॉक्टरांनी बोलण्यासही मनाई केलेल्या मामी, तिची अवस्था आता अशी झाली होती की ती नेहमी अंथरुणावर पडून राहायची. ती काहीच बोलू शकली नाही, पण तिच्या डोळ्यात ओलावा होता. ती हात जोडून आणि हातवारे करून माझी माफी मागायची. पण मी तिला समजावून सांगितले की मी तिला माफ केले आहे आणि तुमचे मेंदूचे ऑपरेशन झाले आहे, म्हणून तुम्हाला तुमच्या मेंदूवर जास्त दबाव आणण्याची गरज नाही. मग आयुष्य शांततेत जाऊ लागले, कारण मला त्रास देणारी मामी आता शांत झाली होती. माझे मामा, ज्यांना माझी कधीच काळजी नव्हती, ते माझी काळजी करू लागले आणि त्यांचे दोन्ही मुलगे पूर्णपणे निरुपयोगी ठरले. माझ्या आयुष्यात बऱ्याच प्रमाणात शांती होती. आता वेळ अशी आली आहे की मी घरी मुलांना शिकवणी देखील देते. मी माझ्या मामीचीही काळजी घेते आणि घरातील सर्व कामे करते. मामांनी सांगितलं आहे की तुझ्या मामीची तब्येत बरी होताच तू ही नोकरी स्वीकारली पाहिजे. आमच्यासाठी नाही, स्वतःसाठी, कारण आम्ही तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही. पण तुम्हाला सगळं स्वतः करावं लागेल. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करू शकता. आज या अपघाताला 3 वर्ष झाली आहेत. मामीची प्रकृती इतकी सुधारली आहे. ती थोडीशी बोलते, पण जेव्हा जेव्हा ती माझ्याशी बोलते तेव्हा ती माझी माफी मागते आणि तिच्या दोन्ही मुलांना शिवीगाळ करते. मामी म्हणते की मी नेहमीच तुला त्रास देत असे, पण वाईट काळात तू मला खूप साथ दिलीस. माझ्या स्वतःच्या मुलांना कधीच समजले नाही, पण तू माझी खूप सेवा केलीस. मला दुसरे काहीही नको. मला या लोकांनी खूप प्रेम दिले. मला या लोकांकडून आदर मिळू लागला. ते माझ्यासाठी पुरेसे होते. आता मी या घरात ओझ्यासारखे राहत नाही, तर माझ्या मामीच्या प्रेमाने मला या घराची मुलगी बनवले आहे. मामांना बदनाम करण्यात ते कोणतीही कसर सोडत नव्हते, म्हणून मामींनी तिच्या दोन्ही मुलांना घराबाहेर काढले. माझे जीवन आता खूप शांत आहे. तुम्ही सर्वांनी प्रार्थना करा की मामीजी लवकर बऱ्या व्हाव्यात आणि मला चांगली नोकरी मिळावी, कारण अभ्यासासोबतच नोकरी मिळणे हे माझे स्वप्न होते, जे तुमच्या प्रार्थनेने लवकरच पूर्ण होईल. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, पुढील अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी नोटिफिकेशनवर बेल दाबा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.